चांगल्या माणसाची संगत जर झाली तर तो माणूस आयुष्यभर दुःखी होत नाही, म्हणजे रस्त्यावर चालणं. आणि त्याच शिकवणीनुसार ही राजगादी चालवली. दोन मुलं आहेत. दोन मुलांच्या बद्दल काय सांगावं. एक हात चांदीचा, एक हात सुवर्णाचा, असा राजा भाग्यवान. भाग्य माझ्या नशिबात, पण सौभाग्य नाही. सौभाग्य काय नाही. भाग्य म्हणजे काय आणि सौभाग्य म्हणजे काय. ज्याच्या पोटी मुलगा येत असतो त्याला भाग्य म्हणतात, आणि सौभाग्य ज्याच्या पोटी मुलगी असते त्याला सौभाग्य म्हणतात. असे पुण्यवंत आहे की ज्याच्या पोटी सौभाग्य आहे आणि भाग्य आहे, परंतु माझ्या नशीब फक्त भाग्यच आहे, सौभाग्य नाही. मुलगी पोटाला असावी. राजा दशरथाला 703 पत्न्या होत्या. तमाशा उगाच ऐकाय बसायचं नाही, एक मनोरंजन म्हणून. तमाशा कलावंतांच्या तोंडून काहीतरी एखादा शब्द तरी चांगला निघत असेल तो आपण घ्यायचा असतो. त्याची चेष्टा तवारकी टिंगल करण्यासाठी नाही. राजा दशरथाला पत्न्या किती? 703 पत्न्या. आणि 703 पत्न्यापैकी एकीलाही मुलगा नाही झाला. दुर्दैव आहे ना. फक्त एक मुलगी होती, प्रभू रामचंद्रांच्या अगोदरची मुलगी. त्या मुलीचं नाव शांता. वंश खुटला गेला, आणि वंश खुटला गेल्यानंतर वशिष्ठ मुनींनी सांगितलं, राजा दशरथा तुला वंश का वाढत नाही. मुलगा होणे म्हणजे वंश वाढणे, मुलगी होणे म्हणजे नाही. तुला मुलगी एक आहे, वंश तुला खुटलाय का. तर वशिष्ठ मुनींनी सांगितलं, राजा दशरथा तुझं पुण्य फार झालेलं आहे. 100 यज्ञ झाले, 88,000 साधू जेवत होते त्या यज्ञात, आणि त्या यज्ञात हत्तीच्या सोंडेसारखी तुपाची धार त्या यज्ञात पडत होती. इतकं तुझं मोठं पुण्य झालं म्हणून तुला मुलगा होत नाही. पुण्य झालं म्हणून. वशिष्ठ मुनी म्हणजे का पुण्य झालं म्हणून मुलगा होत नाही. मग काय करावं. मग त्यासाठी माणसाच्या पदरी पाप देखील असावं लागतं. मग पाप करायचं का पुण्य करायचं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. आम्ही पापही केलं असेल नकळत, आणि पुण्य झालं नकळत नाही. जाणतो मी पुण्य काय झालं ते. म्हणून मला 2 मुलगे आहेत. मुलगा असणं सौभाग्य आहे, भाग्य. त्या मुलांचं लग्न होणं त्याही पेक्षा परम भाग्य आहे. त्यासाठी आज माझ्या मुलाला दरबारात ठरवतो. एक मुलगा आणि मानलेला मुलगा, प्रधान पुत्र म्हणून तो मुलगा. मानलेलं काय आणि जन्म दिलेला काय, त्याला प्रेमानं वागवतो. दोघांची अतिशय जिवलग मैत्री आहे. असू दे, माझा मुलगा, त्या मुलाच्या लग्नासाठी मी त्याची विचारपूस करणार आहे. त्यासाठी दरबारात आम्ही आलोय, पण बरेच वेळ झालं पहारेकऱ्यांचा कुठं पत्ता नाही. पहारेकरी जेव्हा तू का आलाय, तू का आलाय. कुणाला म्हणतो तू कवा आलाय. कुणाला म्हणला तू. माझ्या तोंडाला बघून मला म्हणतो तू कवा आलाय. मी तुला म्हणतोय. तुला काय कवा आलाय. हा मला दिसला. मला म्हणलं का महाराजांना. तुला तुला बोललोय. सचिन घाल तुझी साथ पाठीमाग. माझ्या तोंडाला बघून मला म्हणतो का कवा आलाय. नाही महाराज, हे तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तो मला म्हणलाय कवा आलास. हा तुला नव. तुला नव, तुला नव मला म्हटलं तुला नव. हे जण आता थापडलो ना. नाही नाही, तुम्हाला नव, तो मला म्हणलाय. मला आमच्या दोघांचा विचार चाललाय. माझी चेष्टा करता, टिंगल करता
मी कोण दिसतोय मी तुम्हाला? हा कोण दिसतोय तुम्हाला मी? खरसुंडीचा नाथ बाबा. नाही नाही नाही, नाथ व्हावं मला म्हणतोय तो. तू कुठं सुद्धा खपायच्या ओलादी जाणू. अरे नालाय का, तुला नाथ बाबा आणि ज्योतिबा ह्यातला फरक कळेल ना? अरे हराम खोरा, ज्योतिबा म्हणतोय का मला तो? अहो, या कापडावरून तसं दिसायला लागले. मानकर हे नाही नाही राव, नाही नाही ज्योतिबा नव्ह. आईला उगाच काहीतरी केलं. चोपदार चोपदार कोण चोपदार? दिंडीसच असतो माझ्या संग. चोपदार म्हणलास? हो हो हो. चोपदार असे वागतात? मग कधीच असंच असतो या. वा बाकीचे चोपदार वेगळी, माझ्या संग होता तो वेगळा. आहे. मला वारकऱ्यांची सेवा करणारा व्यक्ती, हा पंढरपुरात चालत जाणार चोपदाराची मला तू उपमा दिलीस. मी किती भाग्यवंत आहे. नाही जाता येत पंढरपूरला, होय. परंतु मला ती उपमा मिळाली. नाही नाही, मिळाली, पण तो माझ्या संग होता त्या चोपदार आहे तुम्हाला उपमा मिळाली. तुझ्या सोबतीला चोपदार कसला होता रे? महिन्याला बाय बदलत होता ना. मी किती आनंदाने विचारतो, किती विचारतो, नालाय का आणि महिन्याला बाय बाजारला चोपदारची उपमा मला दिली. महाराज महिन्याला बाय बदलते. हा? आणि गेल्या वर्षी झालं ते कराडची बाई गेली की जिकडे. यायचे नालाय तुमच्या कराडची बाई गेली. कोण कोण बाय तर करताय? कोण करतं बाय? तक्रार घेऊन आले तुमच्याकडे. काय माहिती तुला सांगतो. बंद करते, तसं बोलणार नाही. दरबार बोलणं चालणार नाही. बर. मी आज दरबार का भरवलाय? कशासाठी? मला मुलं किती? आता तुम्ही किती काढले ते आम्हाला आज तुमची मुलं तुम्हाला माहित आहे काय काय? एक तरी शब्द सर्व बोलतो का नालाय का? वशिलाने भरती झाला बरे, आण खातो का शेण खातो का? आपण महाराजांच्या समोर बोलतोय. काय बोलायची तरी पद्धत? हा? महाराजांना म्हणतो तुम्ही किती काढले ते आम्हाला काय माहित आहे? हे बोललाय का? अरे किती काढायचे किती नाही काढायचे त्याच्या नेटावर राहिलं. अरे नेता म्हणतो, नेता म्हणतो तो. असं ना. तू काय सारा बोलतोय? अगो तुमची मुलं तुम्हाला माहित आहे की नाही? हराम खोर आहे तू. तुमची मुलं तुम्हाला माहित नाही? दरबारात नाही. राजाला मुलं किती? कदाचित एखादे विसरला असेल. जावा की रेशन कार्ड बघा, मुलं नोंद असते. रेशन कार्ड मला म्हणतोय छोटू. रेशन कार्ड म्हणतोय का? हा त्याला, हा त्याला. तुझ्या कानाच्या चिल्ल्याच करतो. नालाय का? त्यांना रेशनिंग कार्ड आहे मला रेशन कार्ड आहे का? आणि अजून त्यांचं दारिद्र्याच्यात नाव नाही. यायचा नाव आहे तुझ्या. महाराज, रेशन माझं नाव, रेशन कार्ड माझं. अहो, कार्डावर मुलं नोंद असते ही म्हणून आम्ही म्हणतो. ए तुमची मुलं तुम्हाला माहित आहे? हरामखोर आहेस. मी मग काय? एकटाच. मुलं आम्हाला किती तुम्हाला माहिती पाहिजे. राजांचं सामान कसं आहे ते तुम्हाला माहिती असावं. रामा राजांचं सामान असेल लय अलग लेवल झाले. काय? लय अभिमान झाले काय राजाचं सामान? कशाबद्दल बोलतोस तू? मग राजाचं सामान कसलं आहे माहित अरे पाहिजे. हरामखोरानो, हा? दरबारात काम करताय. होय. सोनं नाणं, हा. दात दागिने, कपडा लत्ता, रोजचे वापरायच्या वस्तू ह्या कशा आहेत, कुठं आहेत याची तुम्हाला जाणीव पाहिजे. अहो मग आता हे राजाच्या सामानावर जास्त लक्ष आई साहेबांचं पाहिजे. कामचं आई साहेबांचं नाव लागला रडाय बघ. काय झालं? काय झालं? आई साहेबांचं नाव काढलो. काय झालं? काय आई साहेबांनी काय केलं? काय केलं? तुम्हाला काय माहित नाही का? काय केलं? काय झालं काय? काय झालं? रडाय का लागला? त्या कुठे गेल्या? लोकांकडे. अरे कुठे गेले म्हणजे? म्हणजे वारलेत रे, आई साहेब वारलेत. वाढले होय. वाईट अवस्था. हं? आमच्या राणी सरकार काय त्यांचं बघावं मी.
काय काय बघितलं तुमच्या ध्यानात नाही का? तुम्हाला काय आठवते का नाही? तुम्ही रडायला लागलाय बोलून त्यांचं ऐकून. तेच आठवून मला वाईट वाटतं. काय मी काय पाहिलं नाही त्यांचं. पाहिलं आता न बघितलेली आई साहेबांची वस्तू कसं सांगायचं? मी सगळं बघितलं असेल हो, पण तुमच्या ध्यानात येणार. अंधारात बघितल्यावर कसं होते हो? काय आम्हाला काय माहिती? तुम्ही काय पाहिलं काय माहिती आम्हाला? त्यांचं गुण, हा त्यांचा गुण इतकं प्रिय होतं. काय नाही, काय तुम्हाला सांगायचं. हा? आई साहेबाचं काय मोठं होतं? त्यांची तिने बघितलंय की. काय मोठं असेल. काय होतं? अरे ती ही रे मन. काय काय होतं. त्यांचं अंतकरण मन. मन मोठं होतं. अंतकरण मन हे ही मोठंच असतंय. वातर पाण बोलू नको. आमच्या राणी सरकार कुणालाच नाही म्हणलं नाही ते. याचा अर्थ तुम्ही गावात जास्त दान जागा धर्म करायला नाही म्हणलं नाही तर मग तुम्ही असं करताय हो. गांधर्व नाही तर महाराजाचं काम नियम ढिलं होतंय. ए! मी कोणत्या भावनेने बोलतोय? मी आपुरी तुमच्याशी बोलतोय. माझ्या आबरूची वाभारी करताय तुम्ही. आता ह्यात आमची काय गलत आहे मला काय सांगा. केलं साहेबची? कुणाला नाही म्हणलं नाही तर कोणी पैसे मागू द्या, हो. एखाद्याचं लग्न घेतलं दान दागिने मागू द्या, कपडे लत्ता मागू द्या, कुणाला नाही म्हणले त्या का? मग काय अर्थ विचार करताय तुम्ही? म्हणजे कुणाला रात्रीचा प्रसंग करून द्या. काय? अहो, रात्रीचा एखादा दवाखान्याला पेशंट आजार असल्या तर आईसाहेब पैसे देत होत्या. काय याच्यामध्ये बोलताय? मग इकत कवा आई घालायची ही कवा बोलायचं आहे. मग तुझी रातचा प्रसंग आल्यावर काय करायचं? तिकडे जात होती का? दोन आजार असेल तर गाडीत पैसे देत होते आईसाहेब. होय होय. माहिती आहे आणि का? सरकार हा. फार मोठं अंतकरण, हा? मायाळू व्यक्तिमत्व देखून पण हा हा कुठं आहे ते? आता कुठं आहे? आता कुठं आहे? सांगली कुठे आहे? अरे लगा हे यम नानाकडे गेले. मी यम नाना म्हणतो यम नाना. यमुनाला तुला तुमचा का यमुनाला? अरे यमाच्या आज्ञा झाली तेव्हा तिकडे गेल्या. तुमच्या याच्यात आलाय तुमच्या यमुनाला? म्हणजे आईसाहेब वारल्या काय? हा आईसाहेब तशा वारत नव्हत्या. शवास याला सगळी माहिती आहे. आईसाहेब वारत नव्हत्या. नव्हतं. ह्यांचा त्रास. तुम्ही त्यांना सारखंच बोलत होता, हे काम केलं नाही, ते काम केलं नाही. राजकारणात राणी सरकारने लक्ष घातलं कधी नाही. होय, होय, होय. आम्ही एकट्यानं काय करायचं? होय, आम्ही रात्री दोघं झोपलो होय, होय. नाही रे. काय झालं? एक ठिकाण झोपल्यावर का? एक ठिकाणी झोपल्यानंतर हा. नाही. जमूनच नव्हते रे. नवरा बायको दिवसभर ना बोलले तरी हा. संध्याकाळी एका बिछाण्यावर आल्यानंतर तेव्हा गावले घालवलं की भांडण मिटले. तुमची कशी आहे घालताय नीट बोला की. नीट बोला की तोंड कसं फाटलंय. अहो, तुम्ही काय अडवून बोलताय? मी काय आडवं बोलतोय? नवरा बायकोनी बिछाण्यावर आल्यानंतर विचार एक असावा. राजे असं झालं, राजे तसं झालं, राजे असं करा, राजे म्हणजे तसं करा. चुकल्यावर सांगत असतील की हो, हे असं करायला पाहिजे. असं करा, तसं करा, एवढ्या उशीर करा. काय म्हणताय? कुठचा विचार? एवढा उशीर करा, इतकं करा, कसं करा? अहो, म्हणजे विचार विनिमय. तुम्ही अक्कल नाही तुम्हाला. व्याकली तुम्ही आहात. बर. तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच आहात. तुम्हाला किती जरी सरळ सांगितलं वाकडं बोलणारे आवडाय तुमच्या नाही, तुमच्या सुद्धा व्हायच्या. अहो, तुम्ही आठवण काढली आई साहेबांची. काय झालं? काय झालंय काय? काय झालं? काय झालंय काय? सिंहासन कुठं आहे? कुठं आहे सिंहासन? अरे, शेजार. सिंहासन कुठं आहे? कुठं आहे सिंहासन? सिंहासन कुठं आहे? हलू नका, पायावर पाणी घाला.
असताना माग ओढतोस तू. हा ड्रेस खराब होईल का नाही? काय राहिला आता खराब व्हायचा? काय खराब व्हायचा राहिला? नाही, पण तुम्हाला दम नाही का? सांगेपर्यंत माग ओढता. काय विषय? 5 जणी मेहुण्या मला. हा? काय? 5 जणी मेहुण्या. आमच्या राणी सरकारला 5 म्हणी. अरे बापरे. अरे, पाच कसले आई वडील त्यांची असतील. बापरे, झोप घेतली नसेल तिने. सासरा तरी बी खराब झाला नसेल का? बरं आहे ती माणसं. मूर्खानो, माझे नातेवाईक सांगू नको. सांगू नको. काय सांगा, एवढे आहेत त्यांनी म्हणल्यावर. झोप नाही घेतली, काय नाही. हो, एवढे आहेत म्हणल्यावर. 5 मेहुण्या जिवंत आहेत अजून. होय. काय कामाच्या? काय कामाच्या? आयसा मेल्यावर एक बी होय म्हणा ना. एक बी होय म्हणा. होय म्हणा ना, म्हणजे दुसरी एखादी बायको करून द्यावा. एकुलता एक मुलगा आहे, त्याला सांभाळायला पाहिजे की नाही कोण? आता काय करतो लग्न? होय, आता काय काय हलकून एवढं राहिलं ना, आता काय? आता लग्न करून काय उपयोग? काय होते? काय? आता जर लग्न केलं हो. काय? काय म्हणावं असं होत नाही रे. माझ्याकडे बघून करू. काय म्हणू? त्याच्याकडनं काय चुकलं असेल तर मी माफी मागतो. बघ, म्हणावं असं तुम्ही नाट करून करणारच हो, त्याला काय माहित आहे? तुमच्या आई बापाने तुम्हाला कसं काढलंय सांगा. आता ते त्यांना विचारायला पाहिजे. काय विचारत होतेस ते? कसं कसं केलं, काय कसं काढलं. चालतात बघूया. चाल. तुमच्या आईचे मूर्ख तुमच्या. तुला ह्यातलं काहीच कळत नाही. महाराज तुला काय म्हणले? काय बोलतोस? काय म्हटलं? तुमच्या आई बापाने तुम्हाला कसं काढलं विचारतोय मी. वाकडं 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 बोलताय तुम्ही. काय म्हटला? आई बापानं तुमच्या कसं काढलं तुम्हाला? तुमच्या आई बाबाने. आता आगाऊपणा करून एकदा त्यांच्या डोक्याला कुठचा ताप झालाय. पश्चाताप, पश्चाताप, कोणता तरी ताप झाला का नाही? पश्चाताप. हा पश्चाताप कळलं पण झालाय. काय करतो दुसरं लगेच कर म्हणतोय, पायात पाय आडता झाड काय लागलं. नाही रे, सकाळी रम घेतली. सकाळी रम घेतली तिने म्हैशी. आम्ही दारू पितो का? मग भेलका नाही झाला का? नाही? माणसाचं वय झालं काय माणसाचं कामातून जातं. हेच की. हातपाय, हातपाय. पाय हात कामातून जाता. बिलकुल तू माणूस काही इंद्रिय काम देत नाही. कोणते इंद्रिय काम देत नाही? काय राहिलंय? बांधकार माझा मुलगा आहे. ताबडतोब बोलून घ्या. मला त्या काहीतरी सांगायचं आहे. तुम्ही जाताय का आम्ही जाऊ? होय साहेब, तुम्ही जाताय का मी जाऊ? सांगतो की, सांगतो की. तुम्ही दोघे कामाला आहात. होय. मग दोघांपैकी कोणी जायचं ते ठरवा आणि ताबडतोब माझ्या मराळ बोलवा. का जाणार आहे तुम्ही? तुम्ही जाणार आहे का परत मासेच पाण्यात बसता मी जाणार होतो, तू का गेलात म्हणून? नाही नाही, मी सांगतो की. हा? सांगतो. तुझं नाव काय आहे? गोरख. गोरख. तुझ्या जन्माची कथा तुला माहिती आहे का? कुणाच्या? तुझ्या. होय. तू कुठे जन्मलास? सफरात घरात जाऊन. घरात जन्मलास. हा. मी कुठे जन्मलो असेल? दवाखान्यात. माझ्या दवाखाना कसा आला? माझ्या दवाखान्यात कसा आला? पण मग मला माहित आहे तुम्ही कुठे जन्मलाय. झोपडीत जन्मल्याची अक्कल ही हा. ना नाही कानो. सिव्हिल मध्ये जन्मल्याची. दोघं तुम्ही कामाला आहात. दोघांपैकी कुणी जायचं ते ठरवा यालाच म्हणतो आणि मी. ताबडतोब माझ्या मळा बोलवा. मग तू जाणार आहेस का? होय. तू जाणार आहेस का? याला म्हणतो ना, थांबा काय का? किती आहे? याला म्हणतो तू जाणार किती का? आहे? अहो, आमच्या दोघांचा विचार चाललाय. तुझ्या दोघांना विचार चाललाय का? मला जा म्हणतोय. हा? ठीक आहे, मी जातो.
कुणी जातो जा त्यांच्या मुलाला बोलवायचं आहे. तुमच्या मुलाला माझ्यावर तुम्ही मेहरबानी करा. कोणची माझं काम सांगितलेलं ऐका. आता आता आवाज लगेच ऐकतो आम्ही हा लगेच जातो सांगून बघा कसं करतोय आम्ही. तुमचं पोरग बोलवायचं आहे ना हा आता बोलून घेतो नाहीतर मी काय करेन, काय हो चला आमच्या दोघांवर काय राव असं का बोलताय कामावलं काढून टाकेन. हा 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 तेव्हा मी जातो पोरं तिकडे मिळेल हे, महाराजांचं पोरग बोलवायचंय त्यांनाच बोलवायचं आहे, बोलू. ए सलीम काय म्हणला तो, काय म्हणला तो दगड आहे का तात्यात? कसा रे मला जलमलास हे आपलं कसा माझ्या जोडीला कामाला आला काय म्हणतो तू सलीम सती म्हणतो महाराज माझं- महाराज मी कोण कोण आहे? महाराज कुणाचा आहे तो कुणाच्या मुलाचं नाव घेतलं अरे 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 सलीम ही म्हणावं याकूब बोलवायला लागलाय तुमच्या आईची गाढवाच्या आवला तुमच्या. अरे तुम्ही माझी जात ठरवून पार बदललं तुम्ही. कुणी बदललंय आता काय सली म्हणता यापूब म्हणतो. अहो, तुम्ही तुमच्या कोण आहे? तुम्ही तुमच्या मुलाचं नाव मला सांगितले का काय अवघड आहे सलीम माझ्या शेजारी राहते त्याला मातीत घात लागेला यांच्या मुलाचं यांनी सांगायचं नाही का माझ्या मुलाचं नाव, हा काय माझ्या मुलाचं नाव कशाला विचारतोयस? माझ्या नाव मुलाचं अरे नाव ठेवताना हे झेलमध्ये असतं तुम्ही नव्हता का नाही याला चुकीच नव्हतं तसं नव्हतं तुम्ही तिथं हजर होता का अजून मुलाचं नाव घेण्यात येणार म्हणजे माझ्या मुलाचं नाव काय पृथ्वीराज. काय पृथ्वीराज. पृथ्वीराज थांब, मला जरा ऐकू दे पृथ्वीराज हम्म. तुमचं नाव काय पासाय पाहिजे मग मुलाचं नाव पृथ्वीराज, पृथ्वीराज माझं नाव हेमराज वर राहते बोलून काय म्हणत ना युवराज महाराज युवराज म्हण. ए तुझं तोंड जळलं तुझं मी मार खायला लागलो की काय म्हणत युवराज महाराज म्हण